ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। हम संदीप दादा के साथ में हैं। हम संदीप दादा के साथ में 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 हैं। हम संदीप दादा के साथ हैं। संदीप गायकवाड साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आम्ही संदीप दादा सोबत आहोत। आम्ही संदीप दादा सोबत आहोत। संदीप दादा बरोबर आहोत। संदीप दादा के साथ हमारे साथ संदीप दादा के साथ। हाँ, संदीप दादा के साथ। संदीप दादा के साथ। आओ सर। संदीप दादा बरोबर आहोत। संदीप दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संदीप दादा सोबत आहे। संदीप दादा सोबत आहे। आम्ही सगळे संदीप दादा सोबत आहे। यहाँ जाओ। मेरे संदीप दादा बरोबरच आहे। संदीप दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संदीप दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संदीप दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खडा कामगार संघटनेचा खडा कामगार संघटनेचा गाडी आहे आपल्या इथे लागते। और एक गाड़ी संदीप दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लढा कामगार संघटनेचा विजय हो, लढा कामगार संघटनेचा विजय हो। संदीप दादा आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं। संदीप दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लढा कामगार संघटनेचा विजय हो, लढा कामगार संघटनेचा विजय हो। संदीप दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। अरे कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। लढा कामगार संघटनेचा विजय हो, लढा कामगार संघटनेचा विजय हो। संदीप दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे संदीप दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ अरे हैं। संदीप दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लढा कामगार संघटनेचा विजय हो, लढा कामगार संघटनेचा विजय हो। घेतल्याशिवाय राहणार नाही। लढा कामगार संघटनेचा विजय हो, लढा कामगार संघटनेचा विजय हो। संदीप दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संदीप दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लढा कामगार संघटनेचा विजय हो, लढा कामगार संघटनेचा विजय हो। कोण बोलता देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा कामगार संघटनेचा विजय हो, बोलता देणार नाही। घेतल्याशिवाय राहणार नाही। लढा कामगार
संघटनेचा कामगार संघटनेचा कोण बोलतो देणार नाही कोण बोलतो देणार नाही संदीप दादा आगे बढ़ो परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा कामगार संघटनेचा कोण बोलतो देणार नाही कोण बोलतो देणार नाही लढा कामगार संघटनेचा लढा कामगार संघटनेचा संदीप दादा आगे बढ़ो संदीप दादा आगे बढ़ो संदीप दादा आगे बढ़ो कोण बोलतो देणार नाही कोण बोलतो देणार नाही लढा कामगार संघटनेचा लढा कामगार संघटनेचा लढा कामगार संघटनेचा कोण बोलतो देणार नाही कोण बोलतो देणार नाही कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा लढा कामगार संघटनेचा कोणार्क कंपनीत काम करणाऱ्या सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळत नाही, कामगार आरोग्य सुविधेचा फायदा मिळत नाही, भविष्य निर्वाह निधी वेळेत भरला जात नाही, यांना आय कार्ड दिलं जात नाही असे अनेक मुद्दे घेऊन लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड हे गेल्या 7 दिवसांपासून महापालिका मुख्यालयासमोर उपोषणाला बसलेत। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोणार्क कंपनीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर काम करणारे कामगार हे गाड्या घेऊन उपोषण ठिकाणी जमले होते। 1 तास काम बंद करून संदीप गायकवाड यांनी यांची ताकद त्यांच्या विरोधकांना दाखवून दिली आहे। तसेच तात्काळ मागण्या मान्य न केल्यास अनिश्चित काळासाठी काम बंद आंदोलन पुकारण्याची तयारी सुरू केली आहे। संदीपजी, आज तुमच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे। तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तुमचे सगळे फॉलोअर्स आलेत, काय म्हणणं आहे तुमचं? हे मी तुमच्या शब्दांमध्ये थोडा फरक करतो। हे माझे फॉलोअर्स नसून ही माझी ताकद आहे, ही लढा कामगार संघटनेची ताकद आहे, जी आज माझ्यासोबत माझ्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी आली आहे। लढा कामगार संघटना गेल्या 6-7 महिन्यापासून महापालिका प्रशासन, सहाय्यक आयुक्त कामगार कल्याण, उपायुक्त ठाणे आणि कंपनी प्रशासन, पोलीस प्रशासन यांचा सतत पाठपुरावा करत आहे की कामगारांचा न्याय हक्क मारला जातोय, त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते, मानसिक पिळवणूक केली जाते। आज आंदोलनात आल्यानंतरही कामगारांना फोन येत आहेत, तुम्ही कामावर गेलात, कंपनी प्रशासनाकडनं धमक्या येतात, जर तुम्ही संदीप गायकवाडच्या आंदोलनात गेलात तर तुम्हाला कामावर बसवलं जाईल। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कंपनी प्रशासनाला आणि पालिका प्रशासनाला सांगू शकतो की कायदा डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी लिहिलेला आहे, त्याच्या विरुद्ध जर जाल तर हे सर्वसामान्य कामगार तुमची खुर्ची हलवल्याशिवाय आणि तुम्हाला खुर्चीवरून काढून फेकल्याशिवाय राहणार नाही। त्यांचा न्याय हक्क हा तुम्हाला कायद्याने द्यावा लागेल, त्यासाठी आम्ही कायदेशीर लढाई लढतोय। पालिका प्रशासन आणि कंपनी प्रशासन संगनमत करून सर्वसामान्य सफाई कर्मचाऱ्यांचं, स्वच्छता सैनिकांचं आर्थिक शोषण करतीये, हे सिद्ध होतंय। आम्ही कामगारांच्या पेमेंट स्लिप आणून दाखवण्यासाठी सांगितल्या तर ते लोक सांगायला तयार नाही, द्यायला तयार नाही, थातूर मातूर उत्तर लिहून आणून देतात। कंपनी प्रशासनाला लढा कामगार संघटनेचा एवढा धसका आहे की उपोषणाला बसण्यासाठी मांडव टाकला, तो मांडव उचलून नेला। आज उपोषणाचा 7वा दिवस आहे, तब्येत खालवतीये तरी सुद्धा त्याची दखल ही कुंभकर्णी झोपेचं सोंग आणणारी पालिका प्रशासन घेत नाहीये, कारण याच्यामध्ये आर्थिक घोटाळा झालेला आहे, कामगारांची फसवणूक झालेली आहे, सातत्याने कामगारांची पिळवणूक केली जाते, मानसिक दडपण दिलं जातं। सत्याच्या बाजूने तुम्ही उभे राहाल तर तुम्हाला त्रास देण्यात येईल, लोकांचं खच्चीकरण केलं जातंय, त्याविरुद्ध हा लढा आहे। लढा कामगार संघटना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण शहरवासियांना सांगते की हे कामगार शहरातलेच आहेत, जर आपल्याला आपल्या घरातली घाण चांगली वाटत नाही
आपल्या शहरातली घाण चांगली वाटत नाही, आपल्या परिसरातली वाटत नाही. म्हणजे हे जे स्वच्छता करतात त्यांच्या परिवाराला जर आर्थिक शोषण होत असेल तर शहरातील प्रत्येक समाजसेवी संघटनांनी, सर्वसामान्य नागरिकांनी आमच्या लढा कामगार संघटनेच्या या उपोषणाला, या लढ्याला साथ द्यावी. मी या चॅनलच्या माध्यमातून शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना पण आवाहन करतो की कोरोना काळामध्ये ज्यांनी जीवाची बाजू लावून स्वच्छता व्यवस्था सांभाळली त्या कामगारांचं फक्त गुलाब देऊन सगळ्यांनी स्वागत केलं. पण आजच्या घडीला जर कामगारांचं आर्थिक शोषण होत असेल तर त्यासाठीही आपण पुढे आलं पाहिजे आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या लोकसभेचे लाडके खासदार, कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदेंना विनंती करतो. मुख्यमंत्री आहेत, पूर्ण महाराष्ट्राचा बोजा त्यांच्यावर आहे, पण आमच्यासाठी आमचे मुख्यमंत्री हे श्रीकांत शिंदे साहेब आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो की या गोरगरीब आणि शहरातील जे महानगरपालिकेला टॅक्स भरतात अशा कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतील आणि लढा कामगार संघटनेच्या वतीने लढा कामगार संघटनेला ते साथ देतील आणि सर्व सामान्य कामगाराला ते न्याय देतील. तसंच शहराला वेठीस धरू नये म्हणून आज हे कामगार फक्त 1 तासासाठी माझ्या समर्थनासाठी इथं उभे राहिलेले आहेत. कंपनी प्रशासनाने सूडबुद्धीने जर कोणी आपल्या न्याय हक्कासाठी उभा राहिला तर त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नये. असं कंपनी करू शकते. म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की असं जर झालं तर उद्या एकही गाडी रस्त्यावर निघणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपण सर्वांनी इथं येऊन माझ्या आंदोलनात साथ दिली म्हणून मी सर्व मीडियाकर्मींचे, सर्व पत्रकारांचे, पोलीस प्रशासनाचे आणि माझ्या सर्वसामान्य ड्रायव्हर, लेबर, सुपरवायझर या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. संदीपजी, शिवसेनाचे एका सत्ता पक्षाचे उपशहर प्रमुख आहे, परंतु तुम्हाला ही वेळ आलेली, काय करणार तुम्ही? ही वेळ आली तुमच्यावर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं, सत्ता असेल नसेल पण सर्वसामान्याचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला रस्त्यावरून उतरून लढायचंय. आणि मी त्यांचा अनुयायी आहे आणि त्यांच्या शब्दाचं मी पालन करत आहे. तुम्हाला काल कंपनीचं एक पत्र आलं होतं, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळतोय कर्मचाऱ्यांना, तर ते काय, म्हणजे ते खरं होतं की खोटं होतं आणि किती पगार मिळतोय कर्मचाऱ्यांना? लवकरच मी सगळ्या कामगार बंधूंना विनंती करतो की त्यांच्याकडे जे उपलब्ध आहेत, तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्याही कामगाराला चेकबुक दिलं जात नाही, त्याला पगाराची स्लिप भरून पगार काढावा लागतो. तर ज्या ज्या कामगारांकडे पासबुक आहे त्यांनी त्या पासबुकची झेरॉक्स काढावी, जेणेकरून आपल्याला पालिका प्रशासनाला आणि पत्रकारांना जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्याला दाखवता येईल की यांच्या सांगण्यामध्ये, यांच्या बतनीमध्ये आणि करणीमध्ये किती मोठा फरक आहे. सर्वसामान्य कामगारांचं किती आर्थिक शोषण करतात. सर्व कामगारांना माझी विनंती आहे की उद्या सगळ्यांनी पासबुकची झेरॉक्स काढून लढा कामगार संघटनेचे जे पदाधिकारी असतील, राजूभाई असतील किंवा प्रवीण असेल किंवा भरतवाले असतील, योगेश बिराडे जे असतील, श्याम भाविस्कर असतील, मुकेश असेल, यांच्याकडे द्या, ज्याच्या त्याच्या सुपरवायझराकडे द्या आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून या गोष्टीचा उलगडा करता येईल की ड्रायव्हरला किती पैसे दिले जातात, लेबरला किती पैसे दिले जातात. कंपनी प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन खोटे आकडे दाखवून मोठा भ्रष्टाचार करत आहे असा माझा थेट आरोप आहे आणि ते मी सिद्ध करू शकतो. जर पालिका प्रशासन माझं म्हणणं खोटं ठरवत असेल तर मी ज्या 20 लोकांची नावं देतो त्यांनी त्याची पेमेंट स्लिप आणून दाखवावी की त्यांना मूळ पगार किती आहे, त्यांचं किती पैसे कापले जातात. ESIC ची सुविधा अजून नाहीये, ESIC ची सुविधा त्यांना अजून नाहीये, यांचे पैसे कापले जातात. आमच्या इथे आमचे बंधू उभे आहेत, वर्षभरापासून ते काम करतात, पण त्या कामगाराला आता ESICचं कार्ड मिळालं आणि त्या ESICच्या कार्डामध्ये तिथं नोंद अशी आहे की फक्त 21 दिवसापासून तो व्यक्ती कामाला आहे, म्हणजे वर्षभराची मेहनत फक्त 21 दिवस मोजले गेलेत. तसंच आमच्याकडे एक विष्णू म्हणून पोरगा आहे, तो आहे का, त्याची आई वारली, त्या पोराची आई आजारी होती, तो आणि फक्त आई असे दोघं मायलेकर राहत होते. त्याची आई आजारी पडली, त्याने कंपनीला वारंवार विनंती केली, माझी आई आजारी आहे, मला ESICचं कार्ड द्या, मला उपचार करायचे, आर्थिक परिस्थिती वाईट आहे, बिकट आहे. तो पोरगा अवघ्या 23 वर्षाचा आहे, पण कंपनी प्रशासनाने वेळेत त्याला ESIC कार्ड दिलं नाही आणि त्या दुर्दैवाने त्याची आई वारली.
हा प्रसंग कोणत्याही कामगारावर त्याच्या कुटुंबियावर येऊ नये म्हणून कंपनी प्रशासनाला चोप देऊन त्याच्यावर कडक कारवाई करून प्रत्येक कामगाराचे या 15 दिवसामध्ये PF ची नोंदणी आणि SIC ची नोंदणी युद्ध पातळीवर करावी, त्यांच्या पगाराचं विश्लेषण करावं, त्यांना किमान वेतन पगार लागू करण्यात यावा त्या कायद्याअंतर्गत, आणि तसंच त्यांना किमान वेतनचा फरक सुद्धा लवकरात लवकर त्यांच्या खात्यात देण्यात यावा, त्यांना ऑन ड्युटी UMC असं ठळक लिहिलेलं आय कार्ड देण्यात यावं, ओळखपत्र देण्यात यावं, तसंच त्यांना पेमेंट स्लिप ज्यांना गरज असेल त्यांना त्यांच्या मागणीनुसार त्यांना पेमेंट स्लिप देण्यात यावी, आणि ओव्हरटाईम जे करतात त्यांना ओव्हरटाईमचं कार्ड उपलब्ध करून द्यावं, आणि कोणत्याही कामगाराला विना चुकी बिना कसूर केल्याशिवाय मनमानी कारभार करून त्याला त्याच्या पोटावर लाथ लागता नये असा नियम कंपनी प्रशासनाने बनवावा, हीच आपल्या सगळ्यांकडनं विनंती आहे. आणि हे माझं म्हणणं, लढा कामगार संघटनेचं म्हणणं, हे कंपनी प्रशासनाला जाऊन दाखवावं. ज्या कोणाला असं वाटत होतं की लढा कामगार संघटनेची ताकद संपलेली आहे त्या लोकांना माझं सांगणं आहे की ही माझ्यासोबत उभी असलेली ताकद आहे, बघून घ्या. जय महाराष्ट्र, जय लवजी. आकाश साने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.